पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 7 पिस्तूल आणि 11 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे। विविध प्रकरणातील 9 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची माहिती। मध्य प्रदेशमधून आणली जातात पिस्तूल कुठून कशी आणली जातात याची माहिती पोलिसांना मिळत आहे। पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठं यश आलेलं आहे। त्यांनी काल रात्री राबवलेल्या संयुक्त मोहिमेअंतर्गत त्यांनी तब्बल 9 जणांना अटक केली व त्यांच्याकडनं 7 पिस्तळ त्यांना जप्त केलेली आहेत। ही जी टोळी आहे ही पुण्यात आणि पुण्याच्या ग्रामीण भागात पिस्तळांची तस्करी करत होती, खरेदी विक्री करत होती। ही पिस्तळ त्यांनी कुठून आणली, काय आणली याबाबतची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत पुणे क्राईम ब्रांचचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्याकडनं। 11 जानेवारी रोजी आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई सुरू करण्यात आली होती आणि मिळालेली माहिती आकाश बिडकर या आरोपीबाबत होती की त्याच्याकडं अवैध पद्धतीने आणलेलं एक शस्त्र असण्याची शक्यता आहे। याच्यावरती आपल्याकडील गुन्हे शाखेची युनिट 3 ची टीम काम करत होती। या युनिट 3 च्या टीमने सापळा रचून यशस्वीपणे या आकाश बिडकरला उचललं आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याकडे एक फायरआर्म हे एका राऊंड सहित आपल्याला त्याच्या ताब्यातून घेता आलं। त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीतून त्याच्यासोबत एक सुभाष मरगळे नावाचा मुलगा हा देखील या पूर्ण प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्ड होता। या सुभाष मरगळेला सुद्धा यशस्वीपणे युनिट 3 च्या टीमने ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर सागर ढेबे नावाच्या इसमाकडून हे सगळे वेपन जे आहे आणि त्याच्याबरोबरचा जो राऊंड आहे तो मिळाल्याचं त्यांच्यापर्यंत ती कल्पना आपल्या टीमला आली। सागर ढेबे याची सुद्धा माहिती काढून त्याला आपण ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सुद्धा एक फायरआर्म आणि 3 राऊंड्स हे त्याच्या कस्टडीतून आपल्याला ताब्यात मिळालेले आहेत। सागर ढेबेचा अधिक चौकशी आणि तपास करता असं लक्षात आलं की सागर ढेबे हा मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन त्याने त्या ठिकाणावरनं 7 फायरआर्म्स हे विक्री कामासाठी आणि स्वतःच्या वापरासाठी आणलेले आहेत। त्याच्याबाबतचा सखोल तपास अद्यापही चालू आहे। कुठून आणले, कसे आणले, कधी आणले। 7 वेपन्स आणल्यानंतर त्याच्यापैकी एक वेपन हे सुभाष मरगळे मार्फत आकाश बिडकर याला देण्यात आलं होतं। पुढच्या माहितीमध्ये असं लक्षात आलं की सागर ढेबेने एक वेपन आर्यन कडाळे नावाच्या व्यक्तीला विकलेला आहे जो सातारकडचा आहे। आर्यन कडाळेला सुद्धा टीमने यशस्वीपणे ताब्यात घेतलं। आर्यन कडाळेकडून पत्ता लागला की आर्यन कडाळेने शुभम बागडे या व्यक्तीला ते दिलेलं आहे। शुभम बागडेलाही ताब्यात घेण्यात आलं। शुभम बागडेकडून ते गणेश निकम नावाच्या इसमाकडे अखेरीस विक्री झाल्याचं तपासाअंती निष्पन्न झालं। त्यामध्ये गणेश निकमला सुद्धा ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक फायरआर्म आणि 2 राऊंड्स ताब्यात घेण्यात आले। अशा प्रकारे युनिट 3 च्या कारवाईमध्ये एकूण 3 फायरआर्म आणि राऊंड्स हे ताब्यात घेण्यात आल्यानंतर याच विषयामध्ये जी माहिती प्राप्त होती त्याच्यावरती पॅरलली आपल्या इतरही टीम्स काम करत होत्या। त्या टीम्स काम करत असताना सिंहगड रोडच्या पोलीस टीमने डीबी पथकाने व त्यांच्या काही अधिकारी अंमलदारांनी पॅरलली काम करत असताना बाळू ढेबे ज्याच्याकडे या सागर ढेबेने 2 फायरआर्म दिलेले होते याची माहिती काढली। हा तडीपार असलेला गुंड त्यांना एका ठिकाणी यशस्वीरित्या त्याला पकडता आलं। त्याच्याकडून 2 फायरआर्म आणि 2 राऊंड त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत। याचबरोबर युनिट 2 ची टीम, गुन्हे शाखा युनिट 2 ची टीम ही सुद्धा पॅरलली काम करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरनं सागर ढेबेकडून गेलेले इतर 2 वेपन हे तुषार माने नावाच्या व्यक्तीकडे गेले होते। या तुषार मानेने ते तेजस खाटपे नावाच्या मुलाला दिले होते। या आरोपीकडून युनिट 2 ने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुद्धा हे 2 फायरआर्म्स आणि 3 राऊंड्स ताब्यात घेतलेले आहेत। असे एकूण मिळून या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये 11 जानेवारी पासून आपण 7 फायरआर्म आणि एकूण मिळून 11 जिवंत राऊंड्स हे ताब्यात घेतलेले आहेत। सर्व घटनेची सुरुवात ज्या आकाश बिडकर पासून झाली होती त्या आकाश बिडकरने हे फायरआर्म आणि तो राऊंड मुख्यत्वे आमच्या जे निदर्शनास आलेला आहे तपासामध्ये त्याचा जो चुलत मामा आहे याच्याबरोबर जो प्रॉपर्टीचा वाद आहे त्या वादामध्ये कुठल्या तरी प्रकारची एखादी घटना अघटित करण्यासाठी त्यांनी तो फायरआर्म आणि राऊंड विकत घेतला होता। सुदैवाने आपल्याला ही माहिती आधी मिळाली आणि त्याच्यामुळं आपण एक अनर्थ सुद्धा टाळू शकलो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जात असताना इतरही फायरआर्म्स आणि त्यातले राऊंड्स हे आपल्याला यशस्वीरित्या ताब्यात घेता आलेले आहेत। एकूण आलेल्या सर्व 7 फायरआर्म्स
आणि सर्व राऊंड्स यांचा लेखाजोखा सगळी जुळवाजुळव करून आपण सगळे राऊंड्स आणि सगळे फायर आर्म्स हे ताब्यात घेतलेले आहेत.